नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 30 एप्रिलची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. ज्या एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघा, 3,000 रुपये सुरू. 3,000 रुपये सुरू होणार आहे त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, 30 एप्रिल आज आहे, अक्षय तृतीया आज आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिलचा जो हप्ता आहे तो वाटप होणार होता. मग आज तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे का, त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. वाटप होणार आहे तर किती वाजता, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जमा होतील, कोणत्या महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, 3,000 रुपये सुरू होणार आहेत. 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत. एप्रिल प्लस मेचा हप्ता, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींपर्यंत पाठवायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचे आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3,000 रुपये पाठवण्याच्या संदर्भात 3,000 रुपये जे ते या ठिकाणी महिलांना आता सुरू केले जाणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3,000 रुपये सुरुवातीला 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. पूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना एप्रिल 2025 इन्स्टॉलमेंट. तर एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे, महत्त्वाची माहिती पुराव्याच्या सहित असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होण्यास मदत होते. बघा, 1,500 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते आणि ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होण्यास मदत होत असते. तर 1,500 रुपयांची ही जी काही मदत आहे ती दिली जात असते. आर्थिक मदत सर्व महिलांना 1,500 रुपये मिळतात, बरोबर. आता एप्रिलचा हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तर एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची अपडेट. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 9 हप्ते देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 9 हप्ते, मार्चपर्यंतचे 9 हप्ते सर्व महिलांना देण्यात आले, ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना. बघा, 2 गट आहेत, एक तर पात्र महिलांचा गट आणि दुसरं म्हणजे अपात्र महिलांचा गट. अपात्र झालेल्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत, पैसे बंद आहेत. बघा, अपात्र झालेल्या महिला ज्या आहेत त्यांचे पैसे बंद आहेत आणि ज्या पात्र झालेल्या महिला आहेत त्या महिलांना आतापर्यंत 9 हप्ते आले आहेत आणि त्यापुढे पण हप्ते येतच राहणार आहेत. आता बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात 10व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे. बघा, मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 10वा हप्ता जारी करू शकते. म्हणजेच काय, जर आपण पाहिलं 30 एप्रिल अक्षय तृतीया आज आहे, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यामध्येच 30 एप्रिल आज आहे आणि 30 एप्रिलच्या निमित्ताने राज्य सरकार आजच एप्रिलचा जो हप्ता आहे 10वा हप्ता तो जारी करू शकते. तर सर्वात मोठी खुशखबर आहे तुम्हा सर्वांसाठी, म्हणजेच आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्याविषयीची महत्त्वाची माहिती आली. बघा, 30 एप्रिलला आजच तुमच्या खात्यात 10वा हप्ता जो आहे तो 10वा हप्ता जमा केला जाऊ शकतो, त्याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 10वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, म्हणजे आजच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. आता ज्यांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी लगेच नाही लिहून पाठवा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता हे पैसे कधी येतील तर बघा, आज जर आपण पाहिलं तर हे जे काही पैसे तुम्हाला सायंकाळी 6 वाजल्यापर्यंत येऊ शकतात किंवा 6 वाजल्यापासून पण सुरुवात होऊ शकते. अतिशय महत्त्वाची माहिती, अक्षय तृतीया आज आहे, आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस सुद्धा आहे आणि आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पैसे येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे पैसे तुम्हाला यायला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर बघा, यामुळे
1500 रुपयांच्या पुढील पेमेंटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर बघा 1500 रुपयांची पुढील पेमेंटची जी काही आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिला आहेत तर त्या लाखो महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे बघा 8 लाख महिलांना मिळणार 500 रुपये. तर 8 लाख महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. त्याचं कारण काय? तर बघा राज्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असलेल्या 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांच्या ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. कारण त्या महिला नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल त्यामधून 1000 रुपयांचा लाभ घेतात आणि फरक जो असतो 500 रुपयांचा तो या योजनेतून अशा पद्धतीने 1500 रुपयांचा लाभ पूर्ण केला जाणार आहे. आता बघा महत्त्वाची बातमी 3000 रुपयांच्या संदर्भात. जर समजा आज एप्रिलचा शेवटचा दिवस आहे, आज एप्रिलचा हप्ता तुमचा आला नाही, जर समजा आज एप्रिलचा शेवटचा दिवस आहे, एप्रिलचा हप्ता तुमचा आज आला नाही तर तुम्हाला 3000 रुपये दिले जातील. 3000 रुपये तुम्हाला दिले जातील. कसे? बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता आला नव्हता, म्हणून तुम्हाला हप्ता मार्चमध्ये दिला होता. मार्चमध्ये दिला तर कसा दिला? फेब्रुवारीचे पण पैसे आणि मार्चचे पण पैसे असे 3000 रुपये तुम्हाला दिले होते. त्याच पद्धतीने जर समजा एप्रिलचा हप्ता आला नाही तर मे महिन्यामध्ये एप्रिल प्लस मे अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जे ते तुम्हाला जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या महिलांना 3000 रुपये पाहिजेत, ज्यांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 3000 रुपये पाहिजेत, 3000 रुपये पाहिजेत. कोणकोणत्या महिलांना 3000 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. ज्यांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी 3000 रुपये लिहून पाठवायचे. आता बघा अतिशय महत्त्वाची अपडेट, पुढची अपडेट जबरदस्त अपडेट आहे बघा. तर बघा महत्त्वाची अपडेट, जर एप्रिलचा हप्ता आला नाही तर एप्रिल आणि मे दोघांचे हप्ते सोबतच. खरं तर एप्रिल महिना संपण्यास फक्त काही दिवसांचाच काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार की काय अशा चर्चांनी जोर पकडलेला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा हप्ता मार्च महिन्यात एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात आला होता. तशाच पद्धतीने एप्रिलमध्ये हप्ता आलेला नाही आहे म्हणून हा हप्ता तुमचा मेमध्ये दिला जाऊ शकतो. दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र. 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये वितरित केले होते. त्याच पद्धतीने आज पण अक्षय तृतीयाचा सण होता, मोठा सण होता. या सणाचं औचित्य साधून सरकारने आज पैसे द्यायला पाहिजे होते, पण अजूनपर्यंत तरी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली नाही आहे. पण सायंकाळपर्यंत जर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर सर्व महिलांना पैसे येऊ शकतात. आणि जर एप्रिलमध्ये पैसे आले नाहीत तर एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात. आता एप्रिल महिना संपण्यास काही दिवसांचा काळ शिल्लक आहे आणि यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात न देता मे महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. तथापि नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकर यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याच्या आधीच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे सरकार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे. यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे. आजच आहे अक्षय तृतीया आणि आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. मात्र आता एप्रिल महिना संपण्यास फक्त काही दिवसांचा काळ शिल्लक असल्याने एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे. असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे 3000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना 3000 रुपये हवे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये पाहिजेत, 3000 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे. अतिशय महत्त्वाची माहिती आणि 3000 रुपये मिळाल्यामुळे सर्व महिला भगिनी पण खुश होणार आहेत. तर ज्या महिलांना 3000 पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयी अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत. आता बघा आज एप्रिलचा शेवटचा दिवस आहे. एप्रिल महिना संपला म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत. तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.